In today's lecture, we have to start the next unit is measures of dispersion. First, definition of measures of dispersion. Dispersion is nothing but the scatterness, or dispersion means scatterness of the observation. आता ह्या युनिटचा नेम काय आहे तर मेजर्स ऑफ डिस्पर्शन. तर डिस्पर्शन याचा अर्थ काय? स्कॅटरनेस म्हणजे विखुरणे, किंवा आपण जे ऑब्झर्वेशन तुम्हाला दिलेले असतील ते काय करणार आहोत तर ब्रेक करणार आहोत, त्यालाच काय म्हणणार आहे तर डिस्पर्शन. किंवा व्हेरिएबिलिटी म्हणजे तुम्हाला काही व्हेरिएबल्स दिलेले असतील ते तुम्हाला काय करायचे आहे तर ब्रेक करायचे आहेत. त्याचे काही टाइप्स आहेत, तर ते कोणते टाइप्स आहेत तर रेंज, मीन डेव्हिएशन, क्वार्टाइल डेव्हिएशन आणि फोर्थ स्टँडर्ड डेव्हिएशन. आता तुम्ही युनिट नंबर 2 मध्ये काय बघितलं तर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी किंवा एव्हरेजेस. त्याच्यामध्ये कोणते कोणते टाइप्स बघितले तुम्ही तर अरिथमेटिक मीन, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन, मेडियन, मोड, क्वार्टाइल, डेसाइल अँड पर्सेंटाइल. हे कशाचे टाइप्स बघितले तर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आणि युनिट नंबर 3 मध्ये काय तर मेजर्स ऑफ डिस्पर्शन. डिस्पर्शनचा अर्थ आहे स्कॅटरनेस, म्हणजे आपण एखादा जर डेटा तुम्हाला दिलेला असेल तर तो काय करायचा आहे तुम्हाला ब्रेक करायचा, म्हणजे त्याचं एक्सटेन्शन कशामध्ये केलेलं आहे तर ऑब्झर्वेशन मध्ये केलेलं आहे. फॉलोइंग आर द कॉमनली युज्ड मेजर्स ऑफ डिस्पर्शन. तर कोणते आहेत? फर्स्ट रेंज, सेकंड मीन डेव्हिएशन, थर्ड क्वार्टाइल डेव्हिएशन और इंटरक्वार्टाइल रेंज and fourth standard deviation. Next, characteristic or properties of an ideal measures of dispersion. तर तुम्ही मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये काय बघितले? कॅरेक्टरिस्टिक और प्रॉपर्टीज ऑफ अन आयडियल एव्हरेजेस. कारण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीला और नेम काय आहे तर एव्हरेजेस. इथं काय आहे तर मेजर्स ऑफ डिस्पर्शन, त्याचे काय बघणार आहोत आपण? कॅरेक्टरिस्टिक. कम्पेअर करून फक्त ते लक्षात ठेवा. फर्स्ट, it should be easy to understand, it should be easy to calculate, it should be rigidly defined, it is not affected by extreme values. extreme values म्हणजे large value आणि small values, त्याचा इफेक्ट होत नाही. it should be based on all the observation, म्हणजे हे पूर्ण काय आहे ऑब्झर्वेशन वरती डिपेंड आहे. समजण्यासाठी सोपे आहे आणि कॅल्क्युलेट करण्यासाठी पण ते काय आहे तर इझी आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आता काय आहे तर रेंज. जसे तुम्ही मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये काय बघितलं तर फर्स्ट घेतलं सपोज अरिथमेटिक मीन. तर अरिथमेटिक मीन मध्ये काय बघितलं तर रॉ डेटा, अनग्रुप्ड डेटा अँड ग्रुप्ड डेटा. रॉ डेटा बघितला, त्याच्यानंतर अनग्रुप्ड डेटा. तर अनग्रुप्ड डेटाला ऑर नेम काय आहे तर डिस्क्रीट सिरीज, आणि जो ग्रुप्ड डेटा आहे त्यालाच ऑर नेम काय आहे तर कंटिन्युअस सिरीज. इथं पण काय आता फर्स्ट रेंज. तर रेंजची डेफिनेशन काय आहे? फर्स्ट, रेंज इज डिफाइंड ॲज द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू इन द डेटा सेट. रेंजचे डेफिनेशन काय आहे तर तुम्हाला जे ऑब्झर्वेशन दिलेले असतील तर त्याच्यामधलं लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे त्यांचा काय येणार आहे तर तो डिफरन्स. रेंज इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. रेंज कशाने डिनोट करायचे तर कॅपिटल आर. आर इज इक्वल टू एल मायनस एल. आर इज इक्वल टू एल मायनस एल मीन्स लार्जेस्ट व्हॅल्यू, स्मॉलेस्ट व्हॅल्यू. त्याच्यामध्ये फर्स्ट रेंज ऑफ रॉ डेटा. रॉ डेटा मध्ये काय आहे तर x1, x2 अप टू सॉन xn रियल व्हेरिएबल्स तुम्हाला दिलेले असतील. तर त्याच्यामध्ये काय बघायचंय फर्स्ट तुम्हाला तर लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे त्या ऑब्झर्वेशन मध्ये आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, आणि त्यांचं काय घ्यायचंय परत तुम्हाला फक्त डिफरन्स घ्यायचे. आता द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ द डेटा सेट अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू इन द डेटा सेट. देअरफॉर आर इज इक्वल टू एल मायनस एस. सेकंड, रेंज फॉर ग्रुप्ड डेटा. ह्याच्यामध्ये अनग्रुप्ड डेटा दिलेला नसेल, फक्त काय असेल ग्रुप्ड डेटा. Method first, the difference between upper class limit of highest class and the lower class limit of lowest class. आता तुम्हाला इथं काय सांगितले ग्रुप्ड डेटा. तर ग्रुप्ड डेटा मध्ये काय दिलेलं असेल तुम्हाला तर क्लास इंटरवल दिलेला असणार आहे. क्लास इंटरवल मध्ये काय आहे? फर्स्ट सपोज आहे क्लास इंटरवल 0 to 10, 10 to 20, 20 to 30 आहे. तर त्यांनी कशाचा डिफरन्स सांगितले इथं घ्यायला? अप्पर क्लास लिमिट ऑफ हायेस्ट क्लास, म्हणजे अप्पर क्लास लिमिट
अप्पर कोणता आहे? अप्पर म्हणजे बिगेस्ट. तो कोणता आहे असणार? तर 20 to 30 हा अप्पर असणार म्हणजे मोठा असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? हायेस्ट क्लास. आता 20 to 30 हा काय झाला? अप्पर क्लास झाला. त्याच्यामध्ये 20 हा काय झालं? लोअर लिमिट झालं. आणि 30 हे काय झालं? अप्पर लिमिट म्हणजे हायेस्ट क्लास कोणता झाला? 30. आणि काय सांगितलं? लोअर क्लास लिमिट ऑफ लोएस्ट क्लास. आता लो क्लास लिमिट कोणता आहे? तर 0 to 10 म्हणजे 0 to 10 हा काय आहे? तर लोएस्ट क्लास आहे. तर लोएस्ट क्लास मधलं त्यांनी काय सांगितलंय? तर लोअर क्लास लिमिट 0 to 10 मध्ये 0 हा काय झाला? लोअर क्लास लिमिट आणि 10 हे काय झालं त्याचं? अप्पर क्लास लिमिट म्हणजे 0 म्हणजे 30 हे काय झालं? अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट काय झालं? 0 म्हणजे 30 मायनस 0 काय मिळणार आहे तुम्हाला? 30. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आता फाइंड द रेंज ऑफ द गिवन डेटा 8, 9, 8, 10 अँड 11. तुम्हाला दिलेला आहे मध्ये काय सांगितलेलं आहे? फक्त त्या डेटामध्ये हायेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? सॉरी, लार्जेस्ट व्हॅल्यू अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू. तर लार्जेस्ट व्हॅल्यू कोण आहे इथं? 11 ही झाली लार्जेस्ट व्हॅल्यू आणि 8 ही काय झाली? स्मॉलेस्ट व्हॅल्यू. तर रेंजची डेफिनेशन काय आहे? रेंज इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. देअरफॉर आर इज इक्वल टू एल मायनस एस. देअरफॉर आर इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू काय? 11 मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय आहे तिथं? 8. 8. 11 मायनस 8. देअरफॉर आर इज इक्वल टू 3. रॉ डेटामध्ये फक्त काय करायचं? लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ डेटा सेट and smallest value of data set. Second, calculate range from the following distribution. Size 60 to 30, 60 to 63, 63 to 66, 66 to 69, 69 to 72, 72 to 75. नंबर्स काय दिलेले आहेत? 5, 18, 42, 27 and 8. आता इथं काय तुम्हाला क्लासेस दिलेला आहे म्हणजे रेंज फॉर ग्रुप्ड डेटा आहे हा. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? तर रेंजचे डेफिनेशन सेमच आहे. रेंज इज इक्वल टू एल मायनस एस. पण इथं काय येणार आहे? एल म्हणजे अप्पर क्लास लिमिट ऑफ हायेस्ट क्लास अँड लोअर क्लास लिमिट ऑफ लोएस्ट क्लास. आता इथं अप्पर क्लास लिमिट ऑफ हायेस्ट क्लास कोणता आहे? तर हायेस्ट क्लास कोणता आहे तिथं साईज मध्ये? तर 72 टू 75 हा काय झाला? हायेस्ट क्लास झाला. त्याच्यामधलं अप्पर क्लास लिमिट कोणतं आहे? 72 हे काय झालं? लोअर आणि 75 हे काय झालं? अप्पर म्हणजे 75 हे काय झालं? अप्पर क्लास लिमिट ऑफ हायेस्ट क्लास आणि एस मीन्स काय आहे? तर लोअर क्लास लिमिट ऑफ लोएस्ट क्लास. आता लोएस्ट क्लास कोणता आहे? तर 60 टू 63. त्याच्यामध्ये 60 हा काय झाला? अप्पर 60 हा काय झाला? लोअर क्लास लिमिट आणि 63 हा काय झाला? अप्पर क्लास लिमिट. एस म्हणजे काय? लोअर क्लास लिमिट म्हणजे लोअर मध्ये काय येणार आहे? तर 60 येणार आहे. Therefore R is equal to L minus S. Therefore R is equal to 75 minus 60. Therefore R is equal to 50. फक्त रेंज मध्ये तुम्हाला क्लास इंटरव्ह्यू दिलेला असेल. जर रॉ डेटा असेल तर हायेस्ट कोणती आहे आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे. आणि जर तुम्हाला क्लास इंटरवल दिलेला असेल तर अप्पर क्लास लिमिट घ्यायचा आणि लोअर क्लास लिमिट घ्यायचा फक्त त्याच्यामध्ये. नेक्स्ट, मेरिट्स. इट इज इझी टू कॅल्क्युलेट म्हणजे सोडवण्यासाठी काय आहे? सोपे आहे. इट इज इझी टू कॅल्क्युलेट समजण्यासाठी पण काय आहे? हे सोपे आहे. इट इज मोस्टली इन विथ फोरकास्टिंग क्वालिटी कंट्रोल. याचं जास्त मोस्टली यूज कशामध्ये केलेलं असतं? तर हवामानाचा अंदाज काढण्यासाठी केला जातो रेंजचा. Demerits or limitations. First, it is too much affected by extreme values. Extreme values म्हणजे काय? Smallest value and largest value. म्हणजे smallest value चा यूज केला जातो आणि त्याचा लार्जेस्ट व्हॅल्यू केला जातो त्याच्यामध्ये यूज केला जातो.
इट इज बेस्ड ऑन ओनली टू एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन. त्याच्यामध्ये फक्त हे कशावरती डिपेंड आहे, रेंज हे फक्त दोनच व्हॅल्यू वरती डिपेंड आहे. कोणत्या तर स्मॉलेस्ट व्हॅल्यू अँड लार्जेस्ट व्हॅल्यू. अँड थर्ड, इट इज नॉट कॅपेबल फॉर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. हे काय झाले त्याचे मेरिट्स. नेक्स्ट, coefficient of range. The measure of range is the coefficient of range and defined as coefficient of range is equal to L minus S upon L plus S. Coefficient of range म्हणजे काय, the relative measure of range. म्हणजे डिस्पर्शनच्या रिलेटेड जे आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, कोएफिशियंट म्हणणार आहे. तर फर्स्ट कोणतं पाहिलं आपण, रेंज. म्हणजे त्याला काय म्हणणार आहे आपण, कोएफिशियंट ऑफ रेंज. कोएफिशियंट ऑफ रेंज काय, एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. म्हणजे फर्स्ट काय घ्यायचे, लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू त्यांचा डिफरन्स आणि डिवायडेड बाय एल प्लस एस. म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू त्यांची काय घ्यायची एकदा सम. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय घेतलेलं, फक्त रेंज फाइंड आउट केलं. सपोज तुम्हाला सांगितलं की कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करा, तर काय करणार तुम्ही, फक्त कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल टू एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. तर एल मायनस एस म्हणजे 11 मायनस 8 अपॉन 11 प्लस 8. म्हणजे 11 मायनस 8 काय येणार, 3 डिवायडेड बाय 11 प्लस 8 म्हणजे काय येणार आहे, 19. म्हणजे 3 डिवायडेड बाय 19. हे काय मिळालं तुम्हाला, कोएफिशियंट ऑफ रेंज. सेकंड, क्वार्टाइल डेविएशन. ह्याचे टाइप किती आहेत, फक्त 4 टाइप्स आहेत. फर्स्ट रेंज, सेकंड मीन डेविएशन, थर्ड क्वार्टाइल डेविएशन और इंटर क्वार्टाइल रेंज, फोर्थ स्टँडर्ड डेविएशन. फर्स्ट काय पाहिलं आपण, रेंज. आणि त्याचा रिलेटिव्ह मेजर कोणता पाहिला, तर कोएफिशियंट ऑफ रेंज. आता सेकंड कोणता आहे, तर क्वार्टाइल डेविएशन. Quartile deviation is defined as half of the difference. Sorry, quartile deviation is defined as half of the distance between Q1 and Q3. Q1, Q2 and Q3 हे काय आहेत, क्वार्टाइल. हे आपण सेकंड युनिट मध्ये स्टडी केलेला आहे. क्वार्टाइल म्हणजे काय बघितलेलं आपण, तर Q1, Q2, Q3 आणि Q4 हे क्वार्टाइल आहेत. पण Q4 हे काय आहे, तर सिरीज नाहीये, म्हणून फक्त आपण Q1 आणि Q3 ला काय म्हणतो, क्वार्टाइल म्हणतो. आणि Q2 काय आहे, मीडियन. कारण Q1 आणि Q3 चा Q2 हा काय आहे, मिड पॉइंट आहे. तर क्वार्टाइल डेविएशन म्हणजे काय, तर हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन Q1 अँड Q3. म्हणजे Q1 आणि Q3 चं काय घ्यायचे, डिस्टन्स घ्यायचे. मग क्वार्टाइल डेविएशन Q डॉट D इज इक्वल टू Q3 हाफ ऑफ द डिस्टन्स. हाफ म्हणजे 2 ने काय केलंय, डिवाइड केलं आणि त्यांचं काय घेतलंय, फक्त डिफरन्स. म्हणजे Q3 मायनस Q1. त्याला काय म्हणणार आहे आपण, क्वार्टाइल डेविएशन. Quartile deviation for raw data. Arrange the data in ascending order. Quartile deviation म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, फॉर्म्युलाच काय क्वार्टाइल डेविएशनचा, Q3 मायनस Q1 डिवाइडेड बाय 2. आता Q1 आणि Q3 जर तुम्ही क्वार्टाइल मध्ये फाइंड आउट केलं होतं, तर इथं फाइंड करायचे Q1 Q3 आणि फक्त क्वार्टाइल डेविएशन मध्ये करायचे, व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचे. क्वार्टाइल डेविएशन फक्त काय, तर हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन Q1 अँड Q3. फर्स्ट data, first arrange the data ascending order and second Q1 is equal
Q3 is equal to size of 3 into bracket n plus 1 divided by fourth observation. Divided by 4 का घेतलेला आहे इथं? तर क्वार्टाईल 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. इथं आपण काय बघतोय तर क्वार्टाईल डेव्हिएशन. क्वार्टाईल डेव्हिएशन मध्ये व्हॅल्यूज कोणकोणत्या? Q1 आणि Q3. मग Q1 कसा फाइंड करायचे तर साइज ऑफ n प्लस 1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन आणि Q3 कसा फाइंड करायचे तर साइज ऑफ 3 into n प्लस 1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. आणि क्वार्टाईल डेव्हिएशन कसा फाइंड आउट करणार आहे तर Q3 मायनस Q1 डिवाइडेड बाय 2. हे कशासाठी आहे? फक्त रॉ डेटासाठी. सेकंड, क्वार्टाईल डेव्हिएशन फॉर अनग्रुप्ड डेटा. Let x1, x2 up to son xn are n observation and f1, f2 up to son fn be their corresponding frequencies. अनग्रुप्ड डेटा मध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल तर x1, x2 up to son xn हे तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले असेल म्हणजे डेटा दिलेला असेल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग काय दिलं असेल तर f1, f2 up to son fn ह्या करस्पॉन्डिंग काय दिलेले असतील तर फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतील. तर n म्हणजे समेशन ऑफ fi कारण फ्रिक्वेन्सीची सम म्हणजेच काय असतं तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा टोटल फ्रिक्वेन्सी असते. तर फर्स्ट त्याच्यामध्ये इफ n इज ऑड देन जर n हा ऑड असेल म्हणजे जेव्हा फ्रिक्वेन्सीची सम करणार तेव्हा जर n हा मिळालेला आहे तो काय आहे ऑड नंबर आहे तर 1 कसा फाइंड करणार आहे साइज ऑफ n प्लस 1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन आणि Q3 कसा फाइंड करणार आहे तर साइज ऑफ 3 इंटू ब्रॅकेट n प्लस 1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. हे कशासाठी जर n हा ऑड असेल तर इफ n इज even then Q1 is equal to size of n by fourth observation and Q3 is equal to size of 3n by fourth observation. फक्त प्लस 1 ऍड करायचं नाही कारण even दिले असेल तर 4 ने काय होतं डायरेक्टली n ला डिवाइड होतं. सेकंड पॉइंट we have to prepare the table containing a column of frequency. काय दिलेलं असणार आहे फर्स्ट डेटा म्हणजे ऑब्झर्वेशन दिलेले असतील करस्पॉन्डिंग काय दिलेले असतील त्याच्यासोबत फ्रिक्वेन्सीज दिले असतील. प्रिपेअर तुम्हाला थर्ड काय करायचे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायचे प्रिपेअर करायचे. आणि थर्ड वन द लास्ट व्हॅल्यू ऑफ x इज दॅट द क्वार्टाईल ऑफ करस्पॉन्डिंग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्ही काय करणार Q1 आणि Q3 हे तुम्ही फाइंड आउट करणार आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचे जस्ट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो xi असेल तो म्हणजे काय असणार आहे क्वार्टाईल असणार आहे. हा फक्त क्वार्टाईल तुम्हाला फर्स्ट क्वार्टाईल्स फाइंड करायचे Q1 आणि Q3 आणि क्वार्टाईल डेव्हिएशन मध्ये व्हॅल्यू काय करायचे सबस्टिट्यूट करायचे मग तुम्हाला काय मिळणार आहे क्वार्टाईल डेव्हिएशन. आणि थर्ड क्वार्टाईल deviation for grouped data. Let x1, x2 up to son xn are the mid values of the classes f1, f2 up to son fn with their corresponding frequency. x1, x2 up to n has the values. पण quartile deviation मध्ये इथं व्हॅल्यूज लागत नाही मिड व्हॅल्यूज फक्त काय लागतात तुम्हाला तर टोटल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग काय दिलं असेल तुम्हाला f1, f2 up to son fn त्या काय दिले असतील करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज दिलेले असतील. स्टेप 1 टू फाइंड कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्लास इंटरवल आहे फ्रिक्वेन्सी आहे. थर्ड कॉलम कशाचा प्रिपेअर करायचे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. देन सेकंड Q1 class is the class interval corresponding to the value of the cumulative frequency just greater than or equal to n by 4. इथं n by 4 चेक करायचा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या टेबल मध्ये just greater than इक्वल टू आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो क्लास इंटरवल असेल तो काय असणार आहे क्वार्टाईल क्लास असणार आहे. त्याच्यासाठी क्वार्टाईलचा फॉर्म्युला काय Q1 इज इक्वल टू L1 प्लस n by 4 मायनस M1 डिवाइडेड बाय F1 इंटू C1. इथं M1 F1 C1 मी काय घेतलं तर फर्स्ट क्वार्टाईल आहे म्हणून फक्त काय लिहिलेलं असेल M1 F1 आणि C1. where L1 is equal to lower limit of first quartile class. L1 is equal to cumulative frequency of first quartile class. Then C1 is equal to class width of first quartile class. F1 is equal to frequency of first quartile class. And third Q3 class is the class interval corresponding to the value of the cumulative frequency just greater than or equal to 3n by 4. इथं 3n by 4 का घ्यायचे तर आपण काय फाइंड आउट करणार आहे क्वार्टाईल हा Q3 साठी Q म्हणजे थर्ड क्वार्टाईल म्हणून 3n by 4. तिथं फक्त n by 4 का घेतला तर ते फर्स्ट क्वार्टाईल आहे म्हणजे 1 into n येणारी n by 4 येणार आहे.
Q3 is equal to 3 plus Tn by 4 minus M3 divided by F3 into C3, where L3 is equal to lower limit of third quartile class. M3 is equal to cumulative frequency of third quartile class. C3 is equal to class width of third quartile class. And F3 is equal to frequency of third quartile class. हे काय क्वार्टाइल डिव्हिजन मध्ये आपण 3 पॉइंट बघितले, रॉ डेटा, अनग्रुप्ड डेटा अँड ग्रुप्ड डेटा. First example, find deviation from the distribution 56, 48, 55, 35, 42, 75, 82, 60, 55 and 50. First डेटा कोणते तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. डेटा कोणता आहे, हा रॉ डेटा आहे. रॉ डेटा असेल तर फर्स्ट काय करायचं, अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. 35, 42, 48, 50, 55, 56, 60, 65, 75 and 82. आणि n म्हणजे काय असणार आहे, तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे काउंट करायचे, तर किती आहे ते 10. म्हणून n ची व्हॅल्यू काय मिळाली तिथं 10. Q1 is equal to size of n plus 1 divided by fourth observation. तर n ची व्हॅल्यू इथं काय आहे 10. Therefore size of 10 plus 1 divided by fourth observation. Therefore size of 11 by fourth observation. Size of 2.70 fifth observation. आता 11 divided by 4 काय मिळणार आहे 2.75. 2.75 हे आहे तर डेसिमल मध्ये आहे. तर काय करायचं आता, फर्स्ट सेकंड ऑब्झर्वेशन प्लस डेसिमल मध्ये काय घेणार आहे 0.75 ब्रॅकेट थर्ड ऑब्झर्वेशन मायनस सेकंड ऑब्झर्वेशन. आता सेकंड ऑब्झर्वेशन काय आहे तिथं 42 म्हणून 42 प्लस 0.75 ब्रॅकेट थर्ड ऑब्झर्वेशन किती आहे 48 मायनस सेकंड ऑब्झर्वेशन 42. therefore 42 प्लस 0.75 48 मायनस 42 काय मिळणार आहे 6. therefore 42 plus 0.75 into 6 काय मिळणार आहे 4.5. therefore Q1 is equal to 46.5. Q3 is equal to size of 3 into bracket n plus 1 divided by fourth observation. Therefore size of 3 into bracket n plus 1 divided by fourth observation. Therefore size of 3 into bracket 10 plus 1 11 by 4 and 11 by 4 2.70 fifth observation. Size of 2.75th observation हे तुम्ही calculate. एट 8.25th ऑब्झर्वेशन. आता 8.25 हे काय डेसिमल मध्ये आहे, तर पहिलं 8th ऑब्झर्वेशन प्लस 0.25 इंटू 9th ऑब्झर्वेशन मायनस 8th ऑब्झर्वेशन. आता 8th ऑब्झर्वेशन काय आहे तिथं 65 म्हणून 65 प्लस 0.25 ब्रॅकेट 9th ऑब्झर्वेशन आहे तिथं 70 मायनस 65. therefore 65 plus 0.25 75 minus 65 10. therefore 65 plus 0.25 म्हणजे 2.54 is equal to 67.5. हे काय झालं Q1 आणि Q3. तुम्हाला काय फाइंड आउट करायचे तर क्वार्टाइल डेविएशन. आता क्वार्टाइल डेविएशन मिळलं काय आहे
क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे तर क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 minus Q1 divided by 2. Therefore काय मिळालं आहे 67.5 लिहिला 67.5 मायनस Q1 46.5 divided by 2. Therefore 21 divided by 2 म्हणजे 10.5 हा काय मिळाला क्वार्टाईल डेव्हिएशन. Next, coefficient of quartile deviation. The relative measure of quartile deviation is the coefficient of quartile deviation. आता त्याचा relative measure काय आहे? The relative measure of quartile deviation म्हणजे quartile deviation relative measure काय असणार आहे तर coefficient of quartile deviation. It is defined as coefficient of quartile deviation is equal to Q3 minus Q1 divided by Q3 plus Q1. कोइफिशियंट ऑफ रेंज कसं फाइंड केलं तर रेंज पाहिला आणि त्याच्या रिलेटिव्ह मेजर काय बघितला कोइफिशियंट ऑफ रेंज. इथं काय आहे क्वार्टाईल डेव्हिएशन त्याच्या रिलेटिव्ह मेजर काय असणार आहे कोइफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन. कोइफिशियंट ऑफ रेंज कसं फाइंड करणार आहे तर एल मायनस एस अपॉन एल प्लस एस आणि कोइफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन कसं फाइंड करणार आहे तर Q3 minus Q1 divided by Q3 plus Q1. रेंज म्हणजे काय आहे तर लार्जेस्ट व्हॅल्यू अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू त्यांचा काय आहे डिफरन्स आणि क्वार्टाईल डेव्हिएशन म्हणजे काय तर हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन Q1 and Q3. Q1 आणि Q3 चं काय आहे हाफ ऑफ द डिस्टन्स. आता काय पाहिलेलं फक्त रॉ डेटा मध्ये फक्त डेटा काय केला असेंडिंग ऑर्डरनी अरेंज केला आणि Q आणि Q3 फाइंड आउट केला क्वार्टाईल डेव्हिएशनच्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू काय केला पुट आउट केला. आता सेकंड आहे काय आहे हे क्वार्टाईल डेव्हिएशन फॉर अनग्रुप्ड डेटा म्हणजे तुम्हाला काय दिलेलं असणार आहे फक्त मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट. थर्ड कॉलम कशाचा प्रिपेअर करायचे तुम्हाला तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. तर मार्क्स किती दिलेले आहेत तुम्हाला 10, 20, 30, 40, 50, 60. नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीज काय दिलेले आहेत तर 4, 7, 15, 8, 7. आता समेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी सम काय येणार आहे तर 43 आहे आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय लिहिणार 4 ॲज इट इज 4 plus 7 11 11 plus 15 26 26 plus 8 34 34 plus 7 41 41 plus 2 43 म्हणजे लास्ट कॉलम मध्ये लास्ट व्हॅल्यू असेल ती काय असणार टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे n इज इक्वल टू समेशन ऑफ fi इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी ती काय येणार आहे 43. आता काय सांगितलं अनग्रुप्ड डेटामध्ये n जो आहे तो इव्हन आहे की ऑड आहे हे पहिलं तुम्ही चेक करायचे. तर 43 हा काय आहे ऑड आहे. तर काय करणार तुम्ही Q1 कसा फाइंड करणार आहे साइज ऑफ n plus 1 divided by फोर्थ ऑब्झर्वेशन म्हणजे साइज ऑफ n ची व्हॅल्यू काय 43 plus 1 divided by 4. 43 plus 1 म्हणजे 44 divided by 4. 44 divided by 4 म्हणजे काय मिळणार आहे 11. पण 11 हे काय आहे ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्वेशन तुम्ही कुठे चेक करायचे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मध्ये चेक करायचे. हे 11th ऑब्झर्वेशन ऑलरेडी दिलं आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये. जर नसेल तर काय करायचं जस्ट ग्रेटर दॅन 11च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू असेल xi ती म्हणजे काय असणार आहे Q1 त्याच्या करस्पॉन्डिंग xi कोणता आहे म्हणजे मार्क्स कोणते आहेत तर 20 म्हणून Q1 ची व्हॅल्यू काय मिळाली तिथं 20 आणि Q3 काय असणार आहे तर साइज ऑफ 3 into bracket n plus 1 divided by फोर्थ ऑब्झर्वेशन म्हणजे 3 into n ची व्हॅल्यू काय आहे 43 43 plus 1 divided by 4 म्हणजे 3 into 44 divided by 4 म्हणजे 3 into 11 म्हणजे काय मिळणार तुम्हाला 33rd ऑब्झर्वेशन. आता 33rd ऑब्झर्वेशन तुम्ही काय करायचंय कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या टेबल मध्ये चेक करायचे. तिथं कोणता आहे 26 पण 26 काय आहे लेस दॅन आहे. 33 पेक्षा ग्रेटर दॅन कोणता आहे तिथं 33 पेक्षा जस्ट ग्रेटर दॅन कोणता आहे तिथं 34. मग 34च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू तिथं चेक करायची xi मध्ये कोणती आहे 40
म्हणजे Q3 काय मिळाला 40, म्हणजे Q1 मिळाला 20 आणि Q3 मिळाला 40. पण तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय तर क्वार्टाईल डेव्हिएशन. क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे तर Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. पण Q3 ची व्हॅल्यू काय आहे 40, म्हणून 40 मायनस 28 डिवायडेड बाय 2. 40 मायनस 20 काय मिळणार आहे 20 डिवायडेड बाय 2, म्हणजे क्वार्टाईल डेव्हिएशन काय मिळेल तिथे फक्त 10. नेक्स्ट फाइंड क्वार्टाईल डेव्हिएशन अँड इट्स कोएफिशियंट. म्हणजे काय फाइंड करायचे कोएफिशियंट म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन. डेटा कोणता दिलेला आहे तर अनग्रुप्ड डेटा दिलेला आहे, कारण तुम्हाला काय दिलेले आहे तिथं साईज आणि फ्रिक्वेन्सी. फर्स्ट साईज साईज काय आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि फ्रिक्वेन्सी 3 2 5 7 9 5 8 10 2 1. फ्रिक्वेन्सीची सम काय मिळणार आहे तर 52. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रिपेअर करायचं. फर्स्ट 3 ॲज इट इज 3 + 2 5 5 + 5 10 10 + 7 17 17 + 9 26 26 + 5 31 31 + 8 39 39 + 10 49 49 + 2 51 आणि 51 + 1 52. म्हणजे लास्ट कॉलम मधली जी व्हॅल्यू आहे ती काय n म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी ती काय मिळाली 52. आता 52 हा नंबर काय आहे इवन आहे की ऑड आहे तर इवन आहे. इवन असेल तर Q1 चा फॉर्म्युला काय येणार आहे म्हणजे लोअर क्वार्टाईल साईज ऑफ n/4th ऑब्झर्वेशन. मग साईज ऑफ n म्हणजे 52 डिवायडेड बाय 4th ऑब्झर्वेशन म्हणजे काय येणार आहे 13th ऑब्झर्वेशन. 13th ऑब्झर्वेशन आहे हे म्हणजे ते लोअर क्वार्टाईल नाहीये म्हणजे Q1 नाही, तर ते कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचंय आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो XI असेल तो म्हणजे काय असणार आहे फर्स्ट क्वार्टाईल असेल. आता 13th ऑब्झर्वेशन चेक करायचे तर 10 काय आहे हे लेस दॅन आहे म्हणजे 13 पेक्षा ग्रेटर कोणता आहे 17. आता 17च्या करस्पॉन्डिंग जो XI असेल तो म्हणजे काय असणार आहे फर्स्ट क्वार्टाईल, तर तो काय आहे 4, म्हणून Q1 ची व्हॅल्यू काय मिळाली तिथं 4. आणि सेकंड फाइंड काय करायचंय तर Q3. Q3 काय येणार आहे साईज ऑफ 3n/4th ऑब्झर्वेशन म्हणजे साईज ऑफ 3 × 52 डिवायडेड बाय 4th ऑब्झर्वेशन म्हणजे 39th ऑब्झर्वेशन. 39th ऑब्झर्वेशन इथे चेक करायचं. मग 39th ऑब्झर्वेशन ऑलरेडी तिथं आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग XI चेक करायचं कोणता आहे तर तिथं कोणता आहे 7, म्हणून Q3 काय मिळाला 7. फाइंड काय करायचंय क्वार्टाईल डेव्हिएशन. मग क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 - Q1 डिवाइड बाय 2. मग Q3 ची व्हॅल्यू काय आहे 7 मायनस Q1 ची व्हॅल्यू काय मिळाली आहे 4 डिवायडेड बाय 2. 7 - 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 7 - 4 3 डिवायडेड बाय 2. 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय आहे 1.5 म्हणजे क्वार्टाईल डेव्हिएशन तुम्हाला काय मिळाला 1.5. आणि सेकंड काय फाइंड करायचं तर कोएफिशियंट. मग कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन काय Q3 - Q1 डिवायडेड बाय Q3 + 1. तर Q3 - Q1 म्हणजे काय येणार 7 - 4 डिवायडेड बाय Q3 + Q1 म्हणजे +4 इज इक्वल 7 - 4 काय येणार 3 डिवायडेड बाय 7 + 4 11 म्हणजे 3 डिवायडेड बाय 11. हे काय मिळालं तुम्हाला तर कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन. हे कशामध्ये झालं तर क्वार्टाईल डेव्हिएशन अनग्रुप्ड डेटा. Next, find the quartile deviation its coefficient. आता इथं काय दिलेलं आहे क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी. क्लास इंटरवल काय 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35, 35 to 40 आणि फ्रिक्वेन्सीज काय आहेत तर 4, 5, 6, 10, 11, 9, 4, 1. तुम्हाला थर्ड कॉलम कशाचा प्रिपेअर करायचा तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा, कारण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये व्हॅल्यू काय करायची इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर दॅन आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो क्लास असेल तो काय असणार आहे क्वार्टाईल क्लास आणि क्वार्टाईलचा फॉर्म्युला नंतर यूज करायचे Q1 आणि Q3 साठी. तर फर्स्ट 4 ॲज इट इज
4 plus 5, 9. 9 plus 6, 15. 15 plus 10, 25. 25 plus 11, 36. 36 plus 9, 45. 45 plus 4, 49. 49 plus 1, 50. आता 50 इथं Q1 साठी काय करणार आहे फक्त n/4 आणि Q3 साठी काय करणार आहे 3n/4 ऑब्झर्वेशन. तर Q1 इज इक्वल टू साइज ऑफ n/4 ऑब्झर्वेशन म्हणजे 50/4 ऑब्झर्वेशन. 50/4 ऑब्झर्वेशन काय मिळणार इथं 12.5. आता 12.5 12.5 हा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या टेबल काय करायचंय चेक करायचंय. तर कोणता येणार तिथं 15 कारण 9 काय आहे स्मॉलर आहे म्हणून काय येणार तिथं 15. 12.5 हे फक्त कशासाठी सॉल्व्ह करायचे फक्त रॉ डेटामध्ये सॉल्व्ह करायचे आणि इथं Q1 Q3 म्हणजे क्वार्टाईल डेसाईल पर्सेंटाईल क्वार्टाईल डेव्हिएशन ह्याच्यामध्ये काय करायचंय डिरेक्टली व्हॅल्यू सॉल्व्ह करायचे. आता 12.5 म्हणजे ती कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायची कोणती आहे 50. 15 करस्पॉन्डिंग व्हॅल्यू 15 करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल इथं कोणता येणार आहे तर 10 to 15 म्हणजे 10 to 15 हा काय झाला फर्स्ट क्वार्टाईल क्लास झालेला आहे. त्याच्यामध्ये 10 हे काय झालं लोअर लिमिट आणि 15 हे काय झालं अप्पर लिमिट झालेलं आहे. त्याच्यासाठी बघा Q1 चा फॉर्म्युला काय आहे L प्लस n/4 मायनस CF डिवायडेड बाय F इंटू H किंवा C लिहिला तरी चालेल. L म्हणजे लोअर लिमिट काय आहे तिथं 10 म्हणून 10 प्लस ब्रॅकेट n/4 म्हणजे 50/4 ते काय येणार आहे 12.5 मायनस CF म्हणजे काय तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. आपण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती घेतलेली आहे तर 15 हा काय आहे फर्स्ट क्वार्टाईल क्लास त्याच्या लेस काय येणार आहे 9 म्हणून CF काय मिळालं तिथं 9 डिवायडेड बाय F म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर 15 च्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी कोणती आहे तिथं 6 म्हणजे डिवायडेड बाय 6 इंटू C किंवा H म्हणजे क्लास विड्थ काय आहे म्हणजे त्यांचा डिफरन्स 0 to 5 5 to 10 कितीचा डिफरन्स आहे तिथं 5 चा म्हणून इंटू 5. Therefore Q1 इज इक्वल टू 10 प्लस 17.5 डिवायडेड बाय 6 म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल Q1 इज इक्वल टू 12.91. नेक्स्ट काय फाइंड करायचे Q3. तर Q3 कसा फाइंड करणार आहे 3n/4 ऑब्झर्वेशन 3 into 50 डिवायडेड बाय 4th ऑब्झर्वेशन म्हणजे 3 into 12.5 ऑब्झर्वेशन म्हणजे 37.5 ऑब्झर्वेशन. आता 37.5 ऑब्झर्वेशन चेक करायचं 36 हे काय आहे लेस दॅन म्हणजे जस्ट ग्रेटर दॅन कोणतं येणार आहे तिथं 45 येणार आहे म्हणजे 45 च्या करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल कोणता आहे 25 to 30 म्हणजे 25 to 30 हा काय झाला थर्ड क्वार्टाईल क्लास झालेला आहे. त्याच्यामध्ये 25 हा काय झाला लोअर क्लास लिमिट आणि 30 काय झालं अप्पर क्लास लिमिट. तर Q3 चा फॉर्म्युला काय L प्लस 3n/4 मायनस CF डिवायडेड बाय F इंटू H. Therefore 25 प्लस 3n/4 म्हणजे 37.5 मायनस CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 45 पेक्षा लेस दॅन कोणता आहे 36 म्हणून CF काय मिळाला 36 डिवायडेड बाय F म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर 45 च्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी कोणती आहे तिथं तर 9 आहे म्हणून डिवायडेड बाय 9 इंटू डिफरन्स कितीचा आहे तर 5 चा इंटू 5. Therefore Q3 is equal to 25 plus 7.5 divided by 9. Therefore 25.83. हे काय झालं Q1 आणि Q3 काय फाइंड करायचे तर क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2 म्हणजे Q3 ची व्हॅल्यू काय मिळाली 25.8 12.91 डिवायडेड बाय 2 म्हणजे 6.46 हे काय मिळालं तुम्हाला क्वार्टाईल डेव्हिएशन. नेक्स्ट काय फाइंड करायचे तर कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन त्याचा फॉर्म्युला काय Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय Q3 प्लस Q1 म्हणजे 25 मायनस 83 सॉरी Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय Q3 प्लस Q1. Q3 काय आहे 25.83 मायनस 12.91 डिवायडेड बाय 25.83 प्लस 12.91 म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल 0.33. हा काय झाला कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन. ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर फर्स्ट डेफिनेशन ऑफ मेजर्स ऑफ डिस्पर्शन, सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेजर्स ऑफ डिस्पर्शन, then range, 3 types
raw data, ungrouped data and grouped data. Next, merits and demerits of limitation. Next, coefficient of range, and second, quartile deviation. Quartile deviation for data and coefficient of deviation. Stop the lecture.